नमस्कार. सानी कलारंग, मी नीदा बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आणि परत पहिल्यांदाच आज रिक्वेस्ट करत आहे, कारण परत वारंवार तेच म्हणतात की आम्हाला तुमचं व्हिडिओ आलेला कळत नाही, नोटिफिकेशन कळत नाही. तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरनं क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बरेच वर्ष मी कोकणात होते बरं का, आणि कोकणातले लोक सहसा आजारी पडत नाही. खूप काटक असतात, खूप कष्ट करतात, खूप काटक असतात. त्यांचा आहार विहार बघितला, त्यांचा अभ्यास केला तर मला खूप जाणवलं. त्यांच्या आहारामध्ये एक खूप मोठा घटक असतो, म्हणजे ज्याला हॉर्स ग्रॅम म्हणतात, कुळीथ. कुळीथ हा आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं अतिशय म्हणतात ना, अतिशय गुणकारी आहे. फक्त तो योग्य पद्धतीने वापरला पाहिजे. थोडासा उष्ण असतो कुळीथ असतं ना, ते थोडंसं उष्ण असतं. तर कुळथामधले जे गुणधर्म आहे त्याचं तुम्हाला सांगते की कुळीथ हा उष्ण असतो, वात कमी करतो, शरीरामधला वात कमी करतो. तसंच हे कुळथामुळे आपल्या रक्तातली ज्यांना डायबिटीस आहे ती साखर, रक्तातली जी साखर आहे ती कंट्रोल करतात. कुळथामध्ये भरपूर फायबर आहे, प्रथिनं आहे, अँटीऑक्सिडंट भरपूर गुणधर्म आहे, कॅल्शियम आहे, भरपूर वेगवेगळे मिनरल्स आहे की जे आयुर्वेदामध्ये अतिशय त्याला उच्च स्थान आहे. फक्त योग्य पद्धतीने कुळीथ वापरलं पाहिजे. आहारामध्ये कुठल्या गोष्टीचा अतिरेक नको. ह्याला हॉर्स ग्रॅम म्हणूनच म्हटलं की घोड्यासारखी शक्ती देणारे हे धान्य आहे. तर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ह्या कुळथाचं सूप घ्या. कुळथाची जी पिठी असते त्याचं सूप बनवा आणि तुम्ही आहारामध्ये करा. बघा तुमचं वजन कमी होईल. कुळीथ आहार घेतला तर साखर पण नियंत्रित राहू शकते. तसंच ज्यांना किडनी स्टोन झालेला आहे त्यांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये कुळथाचा समावेश करावा. तसंच ज्यांचे हाडं दुखतात, संधिवात आहे, त्यांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये कुळथाचा योग्य वापर करावा. तर कसा वापर करायचा, तर की कुळीथ थोडंसं गरम करायचं, त्याचं पीठ करायचं आणि काही जणं त्याचं सूप करतात, काही जणं पिठलं करतात. तांदूळ असतो की नाही त्याचा छान गरम गरम भात करतात आणि भरपूर लसणाची फोडणी देऊन या कुळथाची पिठी म्हणतात, पिठलं तयार करतात, पण ते त्याला कुळथाची पिठी केली म्हणतात, म्हणजे पिठलं करतात. असं छान पातळ पिठलं करतात आणि ह्या लाल तांदळाच्या भाताबरोबर खातात. अक्षरशः तुम्ही कुठलेही बाकीचे पदार्थ विसरून जाईल, इतकं हे टेस्टी लागतं. थोडासा एक उग्र त्याला स्वाद असतो, पण तो खूप छान लागतो. ज्याला एकदा म्हणजे आवडला ना तो स्वाद, की आपल्याला अगदी सहज तुम्ही खाऊ शकाल. ह्याच्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे सुद्धा वजन तुमचं नियंत्रित राहतं आणि पोट भरल्याचं, फायबर असल्यामुळे सतत पोट भरल्याची छान अशी जाणीव होते. फक्त कुठली गोष्ट मी तुम्हाला सांगते, आठवड्यातनं तुम्ही एकदा किंवा दोनदा घ्या. खूप सतत रोजचा वापर ह्याचा करायचा नाही आहे. तर असा हे औषधी गुणधर्म असलेला कुळीथ तुम्ही रोजच्या आहारात समावेश करा, की ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. वेगळं कॅल्शियम घ्यायची तुम्हाला गरज पडणारच नाही. कॅल्शियम भरपूर आहे, फायबर आहे, की ज्यांना अपचनाचा त्रास आहे, गॅसेस होतात, तर त्यांनासुद्धा कुळीथ हा अत्यंत म्हणजे गुणकारी ठरेल आहे, की ज्याने ह्या फायबरनी तुमचं पोटाचं आरोग्य खूप सुधारेल. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये थालपिठात घालू शकता. पिठी म्हणजे काय, पिठलं करू शकता, थालपिठात घालू शकता. याचं छानपैकी सूप बनवायचं आणि हे गरम गरम सूप तुम्ही थंडीमध्ये प्या. खूप तुम्हाला छान एक वेगळा स्वाद असतो त्याला थोडीशी जिऱ्याची फोडणी घाला, खूप छान लागेल हे. आणि हे जे कुळीथ आहे तुम्ही आहारात, अगदी तुम्ही आता शहरात कुठे राहत असेल तर कुठल्या किराणा मालाचं दुकानात तुम्हाला मिळेल आहे. तर शहरातले लोक थोडंसं याचा ना ह्याच्याकडे एवढं खूप आपुलकीने बघत नाही म्हटलं तरी चालेल, की प्रत्येकाच्या घरामध्ये हे कुळथाचं पीठ नसतं. तर आवर्जून तुम्ही एक अर्धा किलो दळून आणा आणि त्याचं पिठलं, सूप थालपिठात घाला. विविध भाज्यांमध्ये थोडंसं भुरभुरा. तुम्हाला त्याचा छान बेनिफिट, छान तुम्हाला लाभकारी ठरेल आहे. करून बघा, आणून बघा आणि ह्याचे जे फायदे झाले ते मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. परत एकदा तुम्ही हॉर्स ग्रॅम म्हणजे अगदी ह्याच्यासारखी घोड्यासारखी शक्ती देणारे हे धान्य तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि निरोगी राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.